नमस्कार मंडळी, तुमचं अश्विनी अन्नपूर्णा चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत। आज आपण मार्केटमधले व्हेज मोमोज बनवणार आहोत विथ चटणी। तर चला सुरुवात करूया। त्यासाठी मी एक मोठा कप मैद्याचं पीठ घेतलेलं आहे, छोटा कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। त्यात मी चवीनुसार मीठ घालून ते छान भिजवून घेणार आहेत। आपल्याला भिजवताना कणिक जास्त सैल भिजवायचं नाहीये, चपातीपेक्षा जास्त थोडं घट भिजवायचं आहे। तर बघू शकता माझं कणिक भिजून झालं आहे। आपण आता झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया। आपण आता चटणीची तयारी करूया। चटणीसाठी मी इथे 3 लाल टोमॅटो घेतले, छान 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहे। इकडे मी कढईत पाणी घातलं 1 कप, ते छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। इकडे पाणी गरम झालेलं आहे, त्यात मी ते मिरच्या आणि टोमॅटो टाकून घेतले। आपल्याला टोमॅटोचे साल निघेपर्यंत छान उकळून घ्यायचे आहे। इकडे बघू शकता टोमॅटोची छान साल निघाली। इकडे आता आपण चटणी वाटून घेऊया। त्यासाठी मी ते 3 टोमॅटो, 2 मिरच्या, कोबीचे पान, 4-5 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मी त्यात, आणि ते छान आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। इकडे बघू शकता छान वाटून झालेलं आहे। आता आपण चटणीला फोडणी देऊया। फोडणीसाठी मी कढई ठेवली, त्यात तेल घातलेलं आहे। तेल घातल्यानंतर आपण त्यात मी बारीक लसूण कापून घेतलेला होता तो घातला। तुम्ही नाही टाकला तरीही चालेल। त्यानंतर आपण छान ती चटणी टाकून घेतली वाटण केलेली। आता ती छान परतून घेऊया। तेल सुटेपर्यंत आपल्याला चटणी परतून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता तेल सुटत आहे आपल्या चटणीला, छान तेल सुटलेलं आहे। आपण परत एकदा परतून घेऊया आणि चटणी साईडला ठेवून देऊया। चटणी आपली तयार झालेली आहे। इकडे आपण आता स्टफिंगसाठी सुरुवात करूया। स्टफिंगसाठी मी इथे 2 कांदे घेतलेले आहे, छान बारीक कापून, शिमला मिरची कापून घेतली आहे, कोबी किसून घेतलेला आहे, गाजर पण किसून घेतलेले आहे, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। इकडे बघू शकता मी इकडे कढई तापून घेतली, तेल घातलं, त्यात आता आपण कापून घेतलेलं लसूण छान परतून घेऊया। लसूण परतून झाल्यानंतर आपण अद्रक कापून घेतलेलं ते टाकूया। ते आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। इथे ते परतून झाल्यानंतर मी कापलेला छान मिरच्या त्यात टाकून घेतलेला आहे। आपल्याला इतकं लक्षात ठेवायचं आहे, आपण जे भाजीपाला टाकणार आहोत त्यात ते छान आपल्याला बारीक चॉप करायचं आहे, जास्ती जाड ठेवायचं नाही आहे। मिरच्या परतल्यानंतर मी ते बारीक कांदा कापून घेतलेला टाकलेला आहे। आपल्याला कांदाही छान परतून घ्यायचा आहे। कांदा परतल्यानंतर मी इथे कोबू किसून घेतलेला आहे। मी 1 कोबू घेतलेला आहे छोटा, तो छान किसून घेतलेला, तोही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। कोबू परतल्यानंतर मी त्यात आता गाजर टाकत आहे। गाजरही मी किसून घेतलेला आहे। तुम्ही कोबू किंवा गाजरही छान चॉपही करू शकतात, पण मी किसून घेतलेला आहे। मी आता इथे शिमला मिरची घातली, शिमला मिरची मी छान बारीक कापून घेतलेली आहे। मी हे सगळ्या भाज्यांचं 1 वाटीचं माप ठेवलेलं आहे। 1 वाटीप्रमाणे मी सगळ्या भाज्या कापून घेतलेल्या आहे। त्यात मी चवीनुसार मीठ घालून काळ्या मिरी पावडर घातलेली आहे। ती छान आपण आता कोथिंबीर घालून परतून घेऊया। परतून झाल्यानंतर आपण आता ते छान आपल्याला त्या भाज्यांमधलं पाणी पूर्ण जिरपेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर आता आपण ते साईडला ठेवून देऊया। इकडे आता आपण मोमोजची लाटी तयार करून घेऊया। इकडे मी मोमोजचं पीठ भिजवून घेतलेलं तुम्ही बघू शकता। आता आपण इथे मोमोजचं स्टफिंग भरण्यासाठी जे पान आहे ते तयार करून घेऊया। पान छान आपल्याला लाटून घ्यायचं आहे। इकडे बघू शकता आपलं छान लाटून झालेलं आहे। लाटून झाल्यानंतर आपण ते छान हातात घेऊया। हातात आपण जसं करंजी वगैरे भरतो तसंच आपल्याला त्यात सारण भरायचं, म्हणजे स्टफिंग भरायचं आहे। इकडे बघू शकता स्टफिंग भरल्यानंतर इथे छान आपल्याला मोमोजचा आकार द्यायचा आहे। तुम्ही वेगवेगळा आकार दिला तरीही चालेल। इकडे बघू शकता कोणी छान पॅक करायचे आहे, आपल्याला ओपन ठेवायचे नाही आहे। ज्यावेळेस आपण स्टीम करण्यासाठी ते मोमोज ठेवतो त्यावेळेस त्यात पाणी जायला नको। हे बघू शकता मी मोमोजचा आकार दिलेला आहे। अशाच प्रकारे आपल्याला सगळे मोमोज तयार करून घ्यायचे। इकडे मी कढईत पाणी ठेवलेलं होतं गरम करायला। माझ्याकडे स्टीम मशीन नाही आहे, त्यामुळे मी ते चाळणी ठेवलेली तेल लावून, त्यात मी आता मोमोज ठेवून घेतलेले आहे। आपल्याला मोमोजलाही वरतून तेल लावून घ्यायचं आहे छान। तेल लावल्यानंतर मी ते झाकण ठेवून घेत आहे। आपल्याला 5-10 मिनटं ते छान उकडून द्यायचे आहे। तुम्हाला नक्कीच आवडेल, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। इकडे आपली चटणी ठेवलेली आहे।
व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.